या प्रियांनो, आपण डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण करूया परमेश्वराच्या वचनासाठी आज प्रार्थना. मागूया परमेश्वराला की हो प्रभूजी, तू आज आमच्या प्रत्येकांबरोबर बोल परमेश्वरा. कारण आम्ही या जागेमध्ये आज एकत्र आलो तुझ्या तो तारणाचा, तुझ्या उद्धारणाचा तो शब्द ऐकण्यासाठी प्रभू. प्रभू, आमचा विश्वास आहे परमेश्वरा, तुझं जे वचन आहे ते खूप महान आणि अद्भुत आहे परमेश्वर. प्रभूजी, तुझ्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला अशा झाडासारखं बनव प्रभू, की जे झाड पाण्याच्या प्रवाहात जाऊ लावलेलं आहे, ज्याचे पानं कधी कोमजत नाही तर प्रभू ते आपल्या हंगामामध्ये फळ देणाऱ्या झाडासारखं तू हिरवगार बनव प्रभू. आम्ही जे काही हाती घेऊ परमेश्वरा ते सिद्धीत जाणार असू दे प्रभू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. या वचनाच्या, या प्रार्थनेच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या प्रत्येक त्या स्पिरिटला आम्ही येशूच्या नावात धमकावून लावते प्रभू. आणि या जागेमध्ये पवित्र आत्मा, आम्ही तुझा अनुग्रह मागत आहोत परमेश्वर. पवित्र आत्मा, तू या पूर्ण जागेचा कंट्रोल तुझ्या हातामध्ये घे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये महान रीत्या वचन जाऊ दे प्रभू. महान काम करू दे पिते. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो पिते. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक पिता. हालेलुया, 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 हालेलुया. मला माहिती प्रियांनो, आज वचन जे आपण बघणार आहोत की जेवढं तुम्ही परमेश्वरामध्ये वेट करत आहे, जेवढं तुम्ही परमेश्वरामध्ये काय करत आहे, वेट म्हणजे काय करत आहे, तुम्ही जी परमेश्वरामध्ये धीराने काय करत आहे, वाट पाहते. धीराने काय करत आहे, वाट पाहते. तर परमेश्वर तुम्हाला एक नवीन शक्ती संपादन करण्यासाठी काय करणार आहे, सामर्थ्याने शक्ती देणार आहे. हालेलुया. म्हणजे जे जे लोक आज विचार करत आहे की मी प्रार्थना करत आहे निरंतर एखाद्या विषयासाठी, एखाद्या टॉपिक साठी, आणि मला माझ्या प्रार्थनेचा आन्सर मिळत नाहीये, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये, तर त्या लोकांसाठी आजचं जे वचन आहे खूप महत्वाचं आहे. की तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रार्थना करून मागत आहे पण तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येत नाहीये, तर नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्यासाठी महान योजना करत आहे. हालेलुया. जे लोक आज लेकरू होण्यासाठी प्रार्थना करत आहे, खूप वर्षापासून प्रार्थना चालू आहे की आम्हाला परमेश्वराने एक चांगलं बेबी द्यावं, एक चांगलं बेबी ब्लेसिंग्स आमच्या जीवनामध्ये द्याव्या, आणि अजून येत नाहीये, तर मी तुम्हाला सांगतो, निश्चिंत राहा, वेट करत राहा, प्रार्थना करत राहा, निरंतर प्रार्थना करा, आशा लावून प्रार्थना करत राहा. परमेश्वर खूप बेस्ट आणि बेस्ट फळ परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया. परमेश्वर एकदम बेस्ट देणारा परमेश्वर आहे. कसा देणार परमेश्वर आहे, कसा देणार परमेश्वर आहे, कसा देणार परमेश्वर आहे. मला परमेश्वर मला खूप महान देणार आहे. त्याच्या योजना खूप महान आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल मधला एक असा व्यक्ती आहे की ज्याने त्याच्या जीवनामध्ये एवढा वेट केला, एवढा वेट केला, एवढा वेट केला, आणि परमेश्वरावर भिस्त ठेवून राहिला, भरोसा ठेवून राहिला, परमेश्वरामध्ये एकदम सरळ मार्गामध्ये चालत राहिला, एकदम परमेश्वराबरोबर फेथफुल राहिला. म्हणून परमेश्वराने त्याला त्याच्या त्या तुरुंगातून त्याला बाहेर काढून त्याला पंतप्रधान परमेश्वराने बनवलं. काय बनवलं त्याला, तुरुंगातून काढलं. कशातून काढलं, तुरुंगातून काढलं, आणि त्याला काय बनवलं, पंतप्रधान. काय बनवलं त्याला, हालेलुया, हालेलुया. तर तो वेट करत होता. काय करत होता, काय करत होता, वेट करत होता आणि प्रार्थना करत होता, निरंतर प्रार्थना करत होता. हालेलुया, हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की त्या व्यक्तीविषयी जाणून घेण्याची, किती जणांची इच्छा आहे. हालेलुया. आपण ऑलरेडी त्याच्याविषयी शिकत आहे, खूप दिवसापासून आपण बघत आहे, आणि आता पुढच्या गोष्टीमध्ये जाणार आहोत आपण. जसं आपण बघत आहोत योसेफाच्या जीवनाबद्दल. कोणाच्या जीवनाबद्दल, जो योसेफ होता त्याला स्वप्नदर्शी म्हटले जात होतं, आणि त्यांनी स्वप्न बघितलं होतं की सगळे त्याचे वडील, त्याचे भाऊ सगळे त्याला काय करत आहे, नमन करत आहे, आणि सगळे त्याचा द्वेष करत होते. म्हणून त्याच्या भावांनी, त्याच्या सगळ्या जवळच्या लोकांनी त्याला काय केलं होतं, मिस्री लोकांना काय केलं होतं, विकून टाकलं. हालेलुया. त्याला काय केलं होतं, विकून टाकलं होतं. आणि नंतर योसेफ गेला मिस्री व्यक्तीच्या पोटीफाराच्या घरी. तिथं सुद्धा तो चांगला परमेश्वरासोबत फेथफुल राहून त्यांनी तिथं सुद्धा चांगलं काम केलं. तिथं सुद्धा त्याच्या पत्नीने पोटीफाराच्या योसेफावर असे एलिगेशन्स लावले, आणि त्या एलिगेशन्स मुळे योसेफाला कुठं जावं लागलं तुम्हाला माहितीये, जेलमध्ये जावं. कुठं जावं लागलं, कुठं जावं लागलं, जेलमध्ये. एक व्यक्ती आहे ज्याचा काही गुन्हा नसताना त्याच्यावर काय लावण्यात आले, दोष लावण्यात आले.
काय लावण्यात आले, तरी सुद्धा त्यांनी त्या दोषांना काय केलं, त्या कुठल्याच गोष्टीबद्दल त्यांनी कुरकुर केली नाही, तर तो त्या तुरुंगामध्ये गेला. कुठे गेला? आता या तुरुंगामध्ये काय घडलं आपण बघणार आहोत. आपण तुम्हाला माहितीये इथं बघतो तुरुंगामध्ये गेल्यानंतर आपण बघतो की तिथे योसेफ तुरुंगामध्ये होता आणि तिथं सगळा जो कारभार आहे तुरुंगामधला सगळा त्याच्या हातामध्ये होता. तिथं सुद्धा तो एकदम फेथफुल होता परमेश्वराबरोबर. कोणाबरोबर फेथफुल होता? परमेश्वराबरोबर फेथफुल होता. आणि आपण तिथं बघतो की तिथं त्या तुरुंगामध्ये दोन जे फरो राजाचे दोन गुलाम होते, जे एक होता आचारी आणि एक होता त्याचा प्यालेबदार. काय होता? एक होता आचारी आणि एक कोण होता? प्यालेबदार. तर त्या दोघांना सुद्धा त्या तुरुंगामध्ये टाकलं होतं आणि योसेफ आणि ते दोघ जण त्याच तुरुंगामध्ये होते. आणि आपण बघतो की त्या तुरुंगामध्ये असताना अशी घटना घडली होती की जो प्यालेबदार आहे म्हणजे काय, राजाच्या हातामध्ये काय देणारा? प्याला देणारा. काय देणारा? प्याला. आपण बघतो ना जुन्या काळामध्ये राजे लोक राहायचे, त्याच्या बाजूला एक सैनिक उभा राहायचा. कोण उभा राहायचा? त्या सैनिकाचं काम करायचं फक्त जो प्याला आहे ना तो कोणाच्या हातामध्ये द्यायचा? राजाच्या. आणि एक आचारी होता, त्याच्या जे स्वयंपाकाचं जे ग्रह राहायचं तिथं काय करायचं? सगळा आचारीचा सगळा ते सगळ्या गोष्टी करायचा. हालेलुया. हे दोघं जण एका कुठल्या तरी मॅटरमुळं तुरुंगामध्ये गेले होते आणि तुरुंगामध्ये गेल्यानंतर दोघांना काय पडले होते? स्वप्न पडले होते. दोघांना काय पडले? दोघांना स्वप्न पडले. आणि त्या स्वप्नामध्ये आपण बघतो की इथं अशी गोष्ट झाली की आपण जर बघितलं यावेळेस आपण काढूया उत्पत्ती याचा 40वा अध्याय आणि आपण वाचूया यावेळेस. चौथं वचन. गारद्याच्या सरदाराने योसेफाला त्यांच्या तैनातीस दिले व त्याने त्यांची सेवा केली. तेथे काही काळ अटकेत राहिले. पुढं बंदीशाळेत पडलेले मिस्री राजांचे प्यालेबरदार व आचारी या दोघांना एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशाच अर्थाची स्वप्ने पडली. दोघांना पण काय झाले? स्वप्न पडले. दोघांना काय पडले? आणि एक अशा अर्थाचे स्वप्न पडले की आपण बघतो 6 वचनाचा. सकाळी योसेफ त्यांच्याकडे जाऊन पाहतो तेव्हा ते खिन्न दिसले. तेव्हा आपल्या धन्याच्या कारागृहात आपल्या बरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारांना त्यांनी विचारले, आज तुमची तोटे का उतरलेली दिसतात? काय विचारलं की तिथं त्यांनी गेला, ज्यावेळेस योसेफ तिथं गेला सकाळी त्यांनी त्या दोघांकडे बघितलं त्यावेळेस त्या दोघांचे चेहरे काय झालेले होते? खिन्न झालेले होते. काय झालेले होते? आणि खिन्न झालेले असताना योसेफाने विचारलं, तुमच्या दोघांचे चेहरे वगैरे का बरं पडलेले आहेत, की काय झालं की तुम्ही एकदम नाराज आहेत, एकदम खिन्न झालेले आहेत? तर त्यावेळेस आपण बघतो की तिथं अशी गोष्ट झाली की 8व्या वचनामध्ये आपण वाचूया यावेळेस. ते त्याला म्हणाले, आम्हाला स्वप्ने पडले आहेत व त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही. योसेफ त्यांना म्हणाला, अर्थ सांगणे देवाकडे आहे ना, आपल्याला पडलेले स्वप्न मला सांगा. हालेलुया. 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 की योसेफ त्यांना बोलतोय की तुम्हाला जे स्वप्न पडलेत ना ते स्वप्न तुम्ही मला सांगा. या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी कोण सहाय्य करणार? तुम्हाला माहितीये इथं काय सांगितलं, इथं खूप चांगलं सेंटेन्स वापरलं, इथं खूप चांगलं वचन आहे. इथं काय सांगितलंय? त्याच म्हणाले, आम्हाला स्वप्न पडले आहेत व त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. योसेफ त्याच म्हणाला, अर्थ सांगणे देवाकडे आहे ना. हालेलुया. योसेफ जो आहे मिस्र देशामध्ये फारोच्या गुलामगिरीमध्ये त्या तुरुंगामध्ये, आणि तिथं अशी घटना झाली की तुम्हाला माहितीये जो योसेफ आहे त्याला एक चांगली संधी भेटली होती की परमेश्वराला त्या गोष्टीमध्ये काय करण्याची? इन्व्हॉल्व करून घेण्याची. हालेलुया. हालेलुया. विचार करा, योसेफ आहे आणि योसेफाला तो एका मिस्र देशामध्ये गेलेला. कुठे गेलेला आहे? आणि त्या मिस्र देशामध्ये सगळे जे मिस्री लोक आहेत ते अनेक वेगवेगळ्या देवतांना मानणारे आहेत, वेगवेगळ्या मूर्तीपूजा करणारे, वेगवेगळ्या गोष्टी करणारे. आणि परमेश्वराने त्याला एक अशी संधी दिली की आपल्या देवाबद्दल तिथं सांगण्याची त्याला संधी दिली. आणि त्यावेळेस ज्या 2 सरदारांना स्वप्न पडले होते त्याचा अर्थ सांगायचा होता, त्यावेळेस योसेफ काय म्हणतोय की अर्थ सांगण्याचं काम कोणाकडे आहे? देवाकडे. कोणाकडे? देवाकडे. बघा, त्याने तिथल्या लोकांना परमेश्वराबद्दल सांगण्यासाठी तो एवढा जास्त काय होता तुम्हाला माहितीये? उत्साही होता. हालेलुया. त्यांनी हे नाही म्हटले, त्यांनी हे शब्द नाही वापरले
की तुम्हाला स्वप्न पडलेत ना, त्या स्वप्नाचा अर्थ कोण सांगतो? मी सांगतो. हालेलुया, हालेलुया. तो काय म्हटला? तुम्हाला जे स्वप्न पडले त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी कोण आहे? परमेश्वर. कोण आहे? खूप वेळेस प्रियांनो, आपल्याला आपल्या परमेश्वराबद्दल सुवार्थ सांगण्याचा खूप वेळ चान्स येतो, पण आपण काय करत असतो तुम्हाला माहितीये? आपण त्या संधीला काय करतो? आपण त्या पद्धतीनं समोर ठेवत नाही किंवा आपण त्या गोष्टीला सांगत नाही. कशामुळं? कारण तुम्ही ज्यावेळेस इतरांना सुवार्थ सांगणार आहे, इतरांना काय सांगणार आहे? त्या सुवार्तेच्या द्वारे ते लोक परमेश्वराकडे येणार आहे आणि एका मोठ्या उद्धाराला प्राप्त करणार आहे. हालेलुया. कशाला प्राप्त करणार आहे? एका मोठ्या उद्धाराला. म्हणून नेहमी लक्ष ठेवा, आपण आपल्या परमेश्वराच्या नावाला समोर ठेवणं, आपल्या देवाला तुम्हाला माहितीये समोर आणणं, आपल्या प्रभू येशू बद्दल सुवार्थ सांगणं हे खूप महत्वाचं आहे. कारण याच्या द्वारेच लोकांच्या जीवनामध्ये काय येणार तुम्हाला माहितीये? तारण आणि उद्धार येणार आहे. हालेलुया. इथं काय म्हणतोय योसेफ? काय म्हणतोय? तुमच्या ज्या स्वप्नाचा जो अर्थ आहे तो मी तर माझा जो परमेश्वर आहे तो तुम्हाला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगणार नाही का? हालेलुया. आणि मग नंतर त्याने अर्थ सांगितला, ते स्वप्न त्याने जाणून घेतलं. आपण बघतो इथं, वाचूया आपण 9वं वचन. प्यालेबरदाराच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. ते असे, स्वप्नात माझ्या समोर एक द्राक्ष वेल होता. त्या द्राक्ष वेलेला 3 फाटे होते. त्याला कळ्या फुटून बहर आला व त्यांच्या गुच्छांनी द्राक्ष येऊन पिकली होती. पुढं. आणि फारोचा प्याला माझ्या हातात होता. मी द्राक्ष घेऊन ती फारोच्या पेल्यात पिळली व त्या प्याला फारोच्या हाती दिला. पुढं. योसेफ त्याला म्हणाला, याचा अर्थ असा, ते 3 फाटे म्हणजे 3 दिवस. 3 दिवसाच्या आत फारो तुझे शरीर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्वत नेमेल आणि तू पुरीप्रमाणेच फारोच्या प्यालेबरदार होऊन त्याच्या हाती प्याला देशील. हालेलुया. 2 स्वप्न पडले. जो प्यालेबदार त्याला काय स्वप्न पडलं? की जे द्राक्ष वेल आहे, काय द्राक्ष वेल आहे त्याला कळ्या उगवते आणि त्याला काय लागत आहे? द्राक्ष लागत आहे. आणि त्या द्राक्षाचे ते सगळे जे द्राक्ष आहेत ते पिळून त्या प्याल्यामध्ये टाकत आहे आणि तो प्याला कोणाला पिण्यासाठी देते? राजाच्या हातामध्ये देते. हालेलुया. असा जो स्वप्न आहे ते कोणाला पडलं अगोदर? प्यालेबदाराला पडलं. कोणाला पडलं? आणि जो दुसरा होता आचारी, त्याला असं स्वप्न पडलं की आपण बघतो पुढं, त्या आचार्याला असं स्वप्न पडलं की आपण बघतो 16 वचन वाचूया यावेळेस. स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्यांचा नायक योसेफाला म्हणाला, मलाही असे स्वप्न पडले की पांढऱ्या रोट्यांच्या 3 टोपल्या माझ्या डोक्यावर होत्या आणि वरच्या टोपलीत फारोसाठी सर्व प्रकारची पक्वाने असून पक्षी माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतले पदार्थ खात होते. पुढं. योसेफाने उत्तर दिले, याचा अर्थ असा, त्या 3 टोपल्या म्हणजे 3 दिवस. फारो 3 दिवसाच्या आत तुझे शिर वर करून उडीवील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील. बघा, प्यालेबदाराला काय स्वप्न पडलं की जे द्राक्ष आहेत त्याला काय लागल्या? कळ्या लागल्या. त्याचे जे द्राक्ष आहे ते पिळून कशामध्ये टाकलंय? याच्यामध्ये प्याल्यामध्ये टाकले. हालेलुया. आणि तो प्याला कोणाच्या हातामध्ये दिलाय? तो प्याला जो आहे तो दिलाय राजाच्या हातामध्ये. जो आचारी आहे, आचार्याला स्वप्न पडलंय की 3 टोकरे आहे, त्या 3 टोकऱ्यामध्ये पक्वान्न आहे आणि ते पक्वान्न येऊन पक्षी खाते आणि पक्षी ज्यावेळेस खाते त्यावेळेस तुम्हाला माहिती याचा अर्थ असा सांगण्यात आला की 3 दिवसानंतर राजा आचार्याचं काय उडवेल? हालेलुया. हालेलुया. म्हणजे एक असा न्याय होणार होता, जो गुन्हेगार आहे, जो दोषी आहे त्याला शिक्षा प्राप्त होणार होती, पण ज्याचा काही दोष नाहीये तो परत त्याच्या हुद्द्यावर काय करण्यात येणार होता? चढवण्यात येणार. हालेलुया. या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगितला? योसेफाने. कोणी सांगितला? कोणी सांगितला? हालेलुया. म्हणजे योसेफ जो होता ना, ऍक्युरेट इंटरप्रिटेशन करत होता. कशाचं? स्वप्नाचं. स्वप्नाचा अर्थ तो ऍक्युरेट काय करत होता? सांगत होता. पण इथं एक सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तुम्हाला माहितीये? इथं जर बघितलं आपण 14व्या वचनामध्ये, हे वचन खूप महत्वाचं आहे. आपण वाचूया 14. मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण आवश्यक ठेव आणि माझ्यावर कृपा करून फारोकडे माझी गोष्ट काढून या घरातून माझी सुटका कर. काय सांगितलं? मात्र प्यालेबदाराला जे स्वप्न पडलं होतं त्याचा अर्थ सांगितल्यानंतर योसेफ त्याला काय म्हटला की ज्यावेळेस तू याच्यातून काय होईल? तुझी सुटका होईल. तुझ्याच्यातून काय होईल? इथं काय सांगितलंय? मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण
अवश्य ठेव आणि मग जर कृपा करून फरोपाशी माझी गोष्ट काढून या घरातून माझी काय कर. हालेलुया. याला माहित होतं योसेफाला की पॅलेबदार काय होणार आहे, 3 दिवसानंतर काय होणार आहे, सुटणार. हा काय होणार आहे, सुटणार आहे. आणि याला काय सांगितलं, पॅलेबदाराला सांगितलं ज्यावेळेस तू सुटशील आणि राजाकडे जाशील त्यावेळेस माझी पण काय कर, तू माझ्यावर कृपा दृष्टी कर आणि मला पण या तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी काय कर, मला सहाय्य. हालेलुया. 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 या गोष्टीला तुम्हाला माहिती आहे, योसेफाला विकल्यानंतर या तुरुंगामध्ये जाऊन या स्वप्नापर्यंत किती वर्ष झाले तुम्हाला माहिती आहे, 11 वर्ष. किती वर्ष झाले होते, किती वर्ष. योसेफ त्या विकल्यापासून त्या तुरुंगामध्ये जाऊपर्यंत त्याला टोटल झाले 11 वर्ष. आणि या व्यक्तीला ज्यास तो म्हणतोय की तू माझी काय कर, आठवण ठेव, हा व्यक्ती ज्याच्यावर त्याची भिस्त होती कदाचित हा जाऊन राजाला सांगेल आणि मी याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितलाय, याचा जीव वाचलाय, तर कदाचित हा माझ्यावर कृपा करेल आणि मला या तुरुंगातून तो काय करा, या तुरुंगातून मला काय करा. त्याने तसं केलं का, त्याने तसं केलं का, त्याने सुद्धा योसेफाची काय केली नाही, आठवण केली. हालेलुया. त्याच्यानंतर सुद्धा योसेफ 2 वर्ष कुठं राहिला, तुरुंगात. हालेलुया. म्हणजे टोटल किती वर्ष तो तिथं होता, तो पूर्ण मिस्री पासून विकण्यापासून ते तुरुंगामध्ये राहण्यापर्यंत पूर्ण पेशन्सली जो सगळा कष्टाचा जो काळ होता त्याच्या जीवनामधला एकदम सफर करण्याचा काळ होता, तो टोटल किती वर्षाचा होता, 13 वर्षाचा. किती वर्षाचा होता, 11 आणि 2 किती वर्ष झाले. आणि तो 13 वर्ष निरंतर परमेश्वराकडे काय करत होता, फक्त प्रार्थना. काय करत होता की मी या तुरुंगातून काय व्हावा, बाहेर निघावं. हालेलुया. हालेलुया. किती वर्ष, किती वर्ष, किती वर्ष. तुम्ही तुमच्या एखाद्या पॉइंटला घेऊन किती वर्षापासून प्रार्थना करत. हालेलुया. कारण ते कोणी एखाद्या विषयासाठी एखाद्या गोष्टीला धरून कंटिन्युअसली प्रार्थना 13 वर्ष निरंतर हा प्रार्थना करत आहे की मला या तुरुंगातून काय व्हायचंय, या त्रासात मला या मिसर मधून या तुरुंगातून या सगळ्या गोष्टीतून काय यायचंय, बाहेर निघायचं. हालेलुया. 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 पण तुम्हाला माहितीये ज्यावेळेस असं झालं आपण बघतो की त्याने मनुष्य त्याला वाटलं की पॅलेबदार तरी मला काय करेल, बाहेर काढेल, पण तो तिथूनही बाहेर निघला नाही. तर आपण बघतो इथं 41 वचन वाचूया आपण. पुढील 2 वर्ष लोटल्यावर फारोला स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर दृष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून दवाळ्यात चरू लागल्या. हालेलुया. हालेलुया. 2 वर्षानंतर, किती वर्षानंतर, किती वर्षानंतर, 2 वर्षानंतर कोणाला स्वप्न पडलं आता, फारो राजा. कोणाला स्वप्न पडलं, कोणाला स्वप्न पडलं, अगोदर कोणाला स्वप्न पडलं होतं, फारो राजाच्या पॅलेबदाराला आणि आचार्याला. मग त्याच्या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगितला होता, योसेफाने. मग योसेफाने जे स्वप्न सांगितलं त्याचा अर्थ ऍक्युरेट निघला आणि जो पॅलेबदार होता तो निघला आणि 2 वर्ष या गोष्टीला लोटून गेले. 2 वर्ष त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. पण 2 वर्षानंतर परमेश्वराने असं स्वप्न कोणाला पाडलं, फारो राजाला पाडलं. आणि 2 वर्षानंतर परमेश्वराने परत कोणाची आठवण केली, योसेफ. कोणाची आठवण केली, हालेलुया. हालेलुया. म्हणजे बघा, जो व्यक्ती मनुष्यावर भिस्त ठेवतो, कोणावर भिस्त ठेवतो, तो काय सांगितलाय, श्रापित. तो काय, माणसावर भिस्त ठेवून काहीच फायदा नाही. याचं काम झालं पॅलेबदाराचं. हा वाचला, हा त्याला काय झाला, विसरून गेला. हा काय आला, मी वाचलो, मी सुटलो, मला काय करायचं, योसेफ तिकडं जेलमध्ये राहून तर काय राहू, मी वाचलो ना माझा. हालेलुया. त्याने त्याची आठवण केली का योसेफाची, पण परमेश्वराने मात्र काय केलं नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला कोणत्याच परिस्थितीमध्ये कधीच काय करणार नाही. हालेलुया. म्हणून कोणासोबत विश्वासू राहायचंय, परमेश्वर. कोणाबरोबर विश्वास राहायचंय, माणसं सोडून देतील, लोक सोडून देतील, जग सोडून देईल, सगळे तोंड फिरवतील, पण तो परमेश्वर मात्र कधी सोडणार. हालेलुया. योसेफाला
नेहमी परमेश्वर बघत होता, कारण की योसेफ नेहमी परमेश्वराला समोर ठेवून पुढे आणि पुढे चालत होता. हालेलुया. तुम्ही सेवा करत आहे, तुम्ही देवाचं काम करत आहे, तुम्ही मिनिस्ट्री करत आहे, तुम्ही सेवेमध्ये कुठल्या तरी गोष्टीला हातभार लावत आहे, काहीतरी गोष्ट करत आहे, तर असं कधीच मनात आणू नका की मला कोणी बघत नाहीये, कोणी माझ्या गोष्टीची काय करत नाहीये, तसदी घेत नाहीये, कोणाचंच लक्ष नाहीये. पण जर तुम्ही तुमचं काम ऍक्युरेट कोणाला धरून करत आहे, परमेश्वर. कोणाला धरून करत आहे? कोणाला धरून करत आहे? परमेश्वर तुमची तरतूद घेणार म्हणजे, हालेलुया, तुमची आठवण करणार म्हणजे, आणि परमेश्वर तुम्हाला आठवण करून तुम्हाला एक बेस्ट रिवॉर्ड देणार म्हणजे देणार. हालेलुया. मी ज्यावेळेस परमेश्वराच्या सेवेमध्ये आलो, सेवा करायला लागलो, मी हॉनेस्टली कोणी बघू या न बघू परमेश्वर बघत या उद्देशाने सेवा करत राहिलो. आणि परमेश्वर खरंच तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीची आठवण केली आणि एक वेळ आला त्यावेळेस परमेश्वराने बरोबर त्याच्या कामासाठी उभा केला. हालेलुया. पण परमेश्वर तुम्हाला सुद्धा ज्यावेळेस तुम्ही विश्वास योग्य राहून त्याच्या कामांना काय करत राहणार आहे, करत राहणार आहे. हालेलुया. माणसाने बघावं म्हणून काम करू नका. कोणी बघावं? परमेश्वर. कोणी बघावं? कोणी बघितलं पाहिजे आपल्याला? कोणी बघितलं परमेश्वर पाहिजे आपल्याला? लगेच पास्टर बघताय म्हणून आपण सगळ्यात चटाई टाकणं, पास्टर बघताय म्हणून झाडू काढणं, पास्टर बघताय म्हणून या गोष्टी करणं, पास्टर बघताय म्हणून त्या गोष्टी करणं. मग आपण कोणाकडून फेवर पाडणार? तुम्हाला माहिती कोणाकडून फेवर आपल्या जीवनावर येणार? फक्त पास्टर कडनं. कोणाकडे येणार आहे? अरे पास्टरला वाटेल हा व्यक्ती खूप जास्त काम करते, हा व्यक्ती खूप जास्त काम करते. पास्टर पेक्षा जर तुम्ही कोणाकडनं फेवर प्राप्त करण्यासाठी काम करत आहे, कोणाकडनं? तुम्ही ऍक्युरेट न कोणी सांगता तुम्ही परमेश्वराला घेऊन परमेश्वरामध्ये काम करत आहे. परमेश्वर त्याची तरतूद घेऊन तुम्हाला त्याचे बेस्ट आणि बेस्ट रिवॉर्ड देणार आहे. हालेलुया. 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 हा पॅलेबदार विसरून गेला, पण परमेश्वर मात्र योसेफाला काय झालं नव्हता, विसरला नव्हता. आपण बघतो पुरी 2 वर्ष लोटल्यावर, किती वर्ष? किती वर्ष? विचार करा. 11 वर्ष नंतर हे 2 वर्ष, म्हणजे किती वर्षाचा टाइम पिरियड योसेफाने आपल्या जीवनामध्ये एकदम परेशानीमध्ये, एकदम कठीणाईमध्ये, एकदम सफर मध्ये घातला होता. तरी सुद्धा परमेश्वराच्या विरुद्ध थोडी सुद्धा तो काय करत नव्हता, कुरकुर करत. काय करत नव्हता? हालेलुया. आणि आपल्या जीवनामध्ये थोडेसे संकट आले, थोडेसे 1-2 महिना, 1-2 आठवडे थोडस आपल्या मनासारखं नाही व्हायला लागलं, आपल्या मनाच्या विरुद्ध व्हायला लागलं, की लगेच आपण काय करायला लागतो? काय करायला लागतो? नाही करायची प्रार्थना, नाही वाचायचं वचन. काय एवढं करून करून काय भेटलं मला? एवढं करून सुद्धा अजून पण काही माझ्या जीवनामध्ये काय नाहीये, कुठल्याच गोष्टी बरोबर चाललेल्या नाहीये, कुठल्याच गोष्टी योग्य नाहीये, कुठल्याच गोष्टीचे मला फळ मिळत नाहीये, अजूनही कुठल्याच गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला आन्सर्स मिळत नाहीये. हालेलुया. प्रियांनो, एकदम विश्वासू राहून निरंतर प्रार्थना करत आहे, स्थिर राहून प्रार्थना करत आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर बेस्ट मधून बेस्ट परमेश्वर तुम्हाला देणार. हालेलुया. कशामधून तुम्हाला देणार आहे? बेस्ट आणि बेस्ट म्हणून परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे? देणार. म्हणजे जेवढं तुमचं वेटिंग आहे, जेवढं तुम्ही वाट पाहते, जेवढ्या गोष्टींना तुम्ही वेट करत आहे, तेवढं बेस्ट परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया. म्हणून नेहमी लक्ष ठेवा, कुठल्या गोष्टीबद्दल घाई करू नका, कुठल्या गोष्टींबद्दल खूप जास्त उतावीळ होऊ नका की देवाने लगेच सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. हालेलुया. जर परमेश्वर वेटिंग पिरियड मध्ये ठेवलेलं, तुम्हाला कशामध्ये ठेवलंय? वेटिंग मध्ये ठेवलंय ना, तर तो तुम्हाला एकदम बेस्ट नुसार बेस्ट तुम्हाला देणार आहे. हालेलुया. काय देणार तुम्हाला? बेस्ट देणार आहे. कसं देणार आहे? कसं देणार आहे? कसं देणार आहे? तुम्ही एवढे आनंदी नाही झाले, बेस्ट भेटणार तरी तुम्ही काय झाले नाही, आनंदी नाही. तुमचा अजून विश्वास नाही तुम्हाला परमेश्वर देणार आहे म्हणून. हालेलुया. 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 किती जणांना बेस्ट पाहिजे? हालेलुया. सगळ्यांना वेट करायचं. काय करायचंय? काय करायचंय? जेवढा जास्त वेट करेल ना, तेवढा जास्त परमेश्वर मला खोल घेऊन जाईल, एकदम त्याच्यामध्ये स्थिर करत, एकदम त्याच्यामध्ये मुळवलेलं बनवल. आणि मग तुम्ही बघाल एकदम महान आणि अद्भुत फ्रुट्स येताना, अद्भुत काय येताना,
फळ येताना. जेवढं झाड त्याचे मुळ जेवढे खोल गेलेले आहेत, त्याचे मुळ काय झालेले आहेत, जे झाड आहेत जुने तुम्ही बघितले असेल, पिंपळाचे वडाचे कितीतरी वर्ष ते काय आहेत, एकदम त्यांचे मुळ काय झालेले आहेत, खोल गेलेले आहेत. 150-150 वर्ष जगतात. किती वर्ष? पिंपळाचे झाड, वडाचे झाड 150-150 वर्ष जगतात. खोल त्याचे मूळ खाली गेलेले आहेत, तर त्यांच्या ज्या पारंब्या ज्या खाली लटकलेल्या असतात एवढ्या स्ट्रॉंग असतात. हालेलुया. म्हणजे ज्या गोष्टी एकदम वेटिंग पिरियड मध्ये एकदम वेट करत आहे, एकदम धीराने त्या एवढ्या महान गोष्टींना प्राप्त करणारे, एवढ्या महान गोष्टी परमेश्वर त्यांना देणार आहे की तशा गोष्टी कोणाजवळच राहणार नाही. एवढ्या महान गोष्टी परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. परमेश्वरामध्ये काय करणं शिकणं गरजेचं आहे, वेट करणं. काय करणं शिकणं गरजेचं आहे. मोशेनं, जो मूसा होता, जो मोशे होता, त्याने सुद्धा वेट केला. नंतर परमेश्वराने त्याला बाहेर काढलं, इस्रायल लोकांना काय करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी. येशू ख्रिस्ताने सुद्धा 30 वर्ष वयापर्यंत वेट केला आणि नंतर किती वर्ष मिनिस्ट्री केली, फक्त 3.5 वर्ष. हालेलुया. जो योसेफ आहे हा सुद्धा तुरुंगामध्ये 13.5 वर्ष तुरुंगामध्ये होता, पण परमेश्वराने त्याची काय केली, तो जो प्रार्थना करत होता ऐकली आणि त्याला त्या 13.5 वर्षाच्या नंतर त्याच्यातून बाहेर काढलं आणि त्याला काय बनवलं, पंतप्रधान. काय बनवलं त्याला? आज जर तुमचं वेटिंगचं पिरियड आहे, तुम्ही जरा आज काहीतरी बनवते, तुम्ही काहीतरी काय करत आहे, बनवते, तर देव तुम्हाला एकदम बेस्ट पात्र बनवणार. हालेलुया. काय बनवणार तुम्हाला, एकदम असं बेस्ट पात्र बनवणार आहे, एकदम त्याच्या उपयोगाचं पात्र बनवणार आहे आणि त्यानंतर तो तुमचा काय करायला लागणार आहे. हालेलुया. 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 म्हणून वेट करणं खूप गरजेचं आहे. वेट करणं, देवामध्ये धीर धरून टिकून राहणं खूप काय. ज्यावेळेस तुम्ही धीर धरून टिकून राहणार आहे, तुमचा टाइम पिरियड कंप्लीट होऊन जाईल, नंतर परमेश्वर तुम्हाला एका वेपन सारखं बाहेर काढेल. कशासारखं बाहेर काढेल? वेपन म्हणजे एका हत्यारासारखं बाहेर काढेल. कशासारखं बाहेर काढेल? कशासारखं बाहेर काढेल? आणि असं हत्यारासारखं बाहेर काढेल की लोक तुमच्याकडे बघून परमेश्वराचं गौरव करतात. हे खरे परमेश्वराचे लोक आहे की यांचा परमेश्वर महानरित्या काय करत आहे, यूज करत आहे. हालेलुया. 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 परमेश्वरामध्ये फेथफुल राहून, विश्वासू राहून त्याच्यामध्ये चालत राहणं खूप काय. 2 वर्ष झाल्यानंतर फॉरोला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला असं स्वप्न पडलं होतं की त्या स्वप्नाचा अर्थ पूर्ण मिसर देशामध्ये कोणीच सांगू शकत नव्हता. हालेलुया. मिसर देशामध्ये स्वप्नाचा अर्थ कोणीच सांगू शकत नव्हता. आपण जर बघितलं 8व्या वचनामध्ये काय सांगितलंय की आपण बघतो, सकाळी फॉरोचे चित्त अस्वस्थ झाले आणि त्यांनी मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित यांना बोलवले. फॉरोने आपली स्वप्ने त्यास सांगितली, पण फॉरोला त्याचा अर्थ सांगणारा कोणीच नव्हता. हालेलुया. हालेलुया. असे 2 स्वप्न पडले की त्या 2 स्वप्नाचा अर्थ फॉरोला पूर्ण मिसर देशामध्ये एवढे ज्योतिष होते, एवढे सगळे जादूगर लोक होते, तरी त्यांना सुद्धा त्याच्या स्वप्नाचा काय सांगता आला नाही. हालेलुया. हालेलुया. मिसर देशामध्ये त्यावेळेस खूप जास्त जादूगर लोक, खूप जास्त ज्योतिष्य लोक, खूप जास्त पंचाक्षरे पाहणारे लोक, या सगळ्या गोष्टींना मिसर देश भरलेला होता आणि सगळे लोक त्या गोष्टींच्या खूप जास्त अधीन होते. पण तिथं सुद्धा त्या ज्योतिष्यांना सुद्धा त्या 2 स्वप्नाचा काय सांगता आला नाही. काय सांगता आला नाही. हालेलुया. 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 9वं वचन वाचूया आपण. तेव्हा प्याले बरदाराचा नायक फॉरोला म्हणाला, माझ्या अपराधाची आज मला आठवण होत आहे. फॉरोची आपल्या सेवकावर इतराची झाली. तेव्हा त्याने मला आचार्याच्या नायकाला दारदाराच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेवले होते. तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांना, मला व त्याला लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली. तेथे त्या गार्द्याच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आमच्या बरोबर होता. त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्याचा अर्थ आम्हाला सांगितला. त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितले. हालेलुया. हालेलुया. आता काय आलं, तेव्हा प्यालेदाराचा नायक फॉरोस म्हणाला, माझ्या अपराधाची आज मला काय झाली,
आठवण होती. हालेलुया. पॅलेबदार काय झाला होता? विसरून गेला. पॅलेबदार काय झाला होता? आपल्या स्वार्थामध्ये आपल्याच त्याला वाटलं माझी सुटका झाली ना, मला बाकीच्याची काही घेणं देणं. पण परमेश्वराने मात्र योसेफाला काय केलं नव्हतं? सोडलं नव्हतं. हालेलुया. 2 वर्षानंतर योसेफाने काय केली होती? योसेफाची परमेश्वराने काय केली होती? आठवण केली होती. काय केली होती? काय केली होती? हालेलुया. 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 तुम्हाला वाटतं तुमची परमेश्वर आठवण नाही का? आहे का नाही आठवण? आहे का नाही आठवण? आहे का नाही आठवण? हालेलुया. परमेश्वर तुमच्या प्रत्येकावर त्याचे नेत्र अहोरात्र तुमच्याकडे आणि माझ्याकडे काय झालेले? हालेलुया. तुम्ही ज्या गुडघे टेकून त्याच्याकडे दररोज काय करत आहे? प्रार्थना करत आहे ना, प्रत्येक प्रार्थना परमेश्वर विश्वासाने कान देऊन तुमची प्रार्थना काय करत आहे? हालेलुया. तो तुमची बरोबर एक वेळ येईल त्यावेळेस बरोबर तुमची आठवण करणार आहे आणि अशी महानरीत्या आठवण करणार आहे की तो तुम्हाला बेस्ट नुसार बेस्ट तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं काय देणार आहे? आन्सर देणार. हालेलुया. हालेलुया. मनामध्ये असा कधीच विचार आणू नका की देवाला माझी आठवण नाही का, देवाला माहित नाही का, देव मला विसरून गेलाय का, देवाला दिसत नाही का, मी एवढ्या परेशानीमध्ये, मी एवढ्या समस्येमध्ये, एवढ्या अडचणीमध्ये, एवढ्या दुःखामध्ये, एवढ्या वर्षापासून मी प्रार्थना करत आहे पण परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं काय देत नाहीये? तर देत. हालेलुया. पण असं काहीच नाही प्रेम. परमेश्वराने योसेफाची सुद्धा काय केली होती? आठवण केली होती. किती वर्षानंतर? किती वर्षानंतर? किती वर्षानंतर? 13 वर्षानंतर परमेश्वराने आठवण केली योसेफाची आणि योसेफाला तो काय म्हणतोय? तो जो पॅलेबदार होता तो काय म्हणतोय? मला काय करा? क्षमा करा, कारण माझं काय झालंय? चुकलंय. एक व्यक्ती होता जो ऍक्युरेट काय करत होता? स्वप्नाचा काय सांगणारा होता? अर्थ सांगणारा होता. आणि तो कुठं भेटला होता मला? तुरुंगात. कुठं भेटला होता? कदाचित असं पण असेल परमेश्वराला योसेफाला त्या तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्याने त्या पॅलेबदाराला सुद्धा त्या तुरुंगामध्ये नेला असता. हालेलुया. हालेलुया. आणि तो काही काळापुरता तिथं गेला आणि त्या पॅलेबदार तिथून बाहेर आला, कारण परमेश्वराला योसेफ जो आहे त्याच्याबद्दल फॉरो पर्यंत हा समाचार न्यायचा होता, सुवार्ता न्यायची होती की कोणीतरी असा एक व्यक्ती आहे जो ऍक्युरेट स्वप्नाचा काय सांगतो? अर्थ. हालेलुया. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, परमेश्वर त्याला जर तुम्हाला यूज करायचंय, त्याला जर तुमचा काय करायचा आहे? उपयोग करायचा. काय करायचा आहे? तो तुम्हाला कसा पण, कुठून पण, कुठल्याही समस्येतून, कुठल्याही संकटातून बाहेर काढून तो तुम्हाला त्याच्या उपयोगाचं पात्र बनवून तुमचा उपयोग करणार. म्हणजे हालेलुया. त्या परमेश्वराला चॅलेंज नाही, त्या परमेश्वराला काय नाहीये? कसा करायचा तसं ती गोष्ट करणार आहे. तुम्हाला माहितीये एक देवाचे सेवक काय म्हणतात? परमेश्वराला जर तुम्हाला मदत करायची, परमेश्वर तुम्हाला काय करायची? तर त्याला 1000 मिलिनियम वेज आहेत. म्हणजे काय? त्याला हजारो करोडो मार्ग आहेत तुम्हाला काय करण्यासाठी? मदत करण्यासाठी. हालेलुया. याची चिंता तुम्ही नका करू की परमेश्वर कशी मला मदत करा. हालेलुया. हालेलुया. आपण काय चिंता करत बसतो की परमेश्वर मला कशी मदत करेल, पण त्या परमेश्वराला माहितीये त्याच्याकडे हजारो करोडो मार्ग आहेत तुमच्यापर्यंत काय पोहोचवण्यासाठी? मदत पोहोचवण्यासाठी. हालेलुया. म्हणून आपण कशावर विश्वास करणं गरजेचं आहे? परमेश्वर मला सपोर्ट करणार आहे. हालेलुया. परमेश्वर मला काय करणार आहे? मदत करणार आहे. परमेश्वर मला काय करणार आहे? सहाय्य करणार आहे. परमेश्वर मला काय करणार आहे? माझी आठवण करणार आहे. परमेश्वर कधीच काय करत नाही? सोडत नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने योसेफाला त्या पॅलेबदाराच्या द्वारे त्याची काय केली? आठवण केली. आणि 2 वर्षानंतर त्या पॅलेबदाराच्या द्वारे परमेश्वराने योसेफाची आठवण केली. त्याने त्या फॉरो राजाला सांगितलं, पूर्ण मिसर मध्ये कोणीच नव्हता की त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा. ज्यावेळेस फॉरोने ऐकलं, फॉरो डायरेक्ट म्हटला, जिथं कुठे योसेफ असेल त्याला माझ्या समोर काय करा? त्याला काय करा? माझ्या समोर. हालेलुया. आपण बघतो इथं काय सांगितलंय? मग फॉरोने योसेफास बोलवणे पाठवले, तेव्हा त्याला त्या क्षणी बंदीखान्यातून बाहेर आणले आणि तो आपले मुंडन करून वस्त्र बदलून फॉरो पुढे आला. हालेलुया.
परमेश्वराने ज्यावेळेस आठवण केली योसेफाची आणि फॉरो ज्यावेळेस म्हटला लवकर योसेफाला माझ्या समोर काय करा, हजर करा. हालेलुया. म्हणजे योसेफ निरंतर काय करत होता, प्रार्थना. काय करत होता, आशा धरून प्रार्थना करत होता की परमेश्वर मला या बंदीगृहातून काय करेल, बाहेर करेल. हालेलुया. तुम्ही कशाही सिच्युएशन मध्ये असा, तुम्ही कुठल्याही समस्येमध्ये असा, तुम्ही कुठल्याही परेशानीमध्ये असा, तुम्ही कुठल्याही त्रासामध्ये असा, तुम्हाला असं वाटत असेल तुमची परेशानी खूप मोठी आहे, तुमची समस्या खूप मोठी आहे, तुमची अडचण खूप मोठी आहे, तुमचा त्रास खूप मोठा आहे, पण आशा धरून विश्वासाने प्रार्थना करता. कशी धरून, आशा धरून विश्वासाने निरंतर काय करत राहा. परमेश्वर तुमची आठवण करणार म्हणजे तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काय. हालेलुया. 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 बघा 13 वर्षानंतर परमेश्वराने योसेफाला त्या जेलमधून बाहेर काढून फॉरो राजा समोर उभा केला. हालेलुया. हे तर जुन्या कराराची गोष्ट आहे. कुठल्या कराराची गोष्ट आहे. आज तर आपल्यासाठी मध्यस्थ कोण आहे तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्त. मध्यस्थ कोण आहे, तो नेहमी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय करत आहे, नेहमी मध्यस्थी करत आहे. हालेलुया. तो एवढा टाइम पिरियड सुद्धा लागू देत नाही. तो परमेश्वर लगेच तुमच्या प्रार्थनेचं काय देणार आहे, उत्तर देणार. येशू ख्रिस्तामुळे एवढी महान आपल्यावर कृपा झालेली, एवढी महान दया आपल्यावर झालेली की परमेश्वर तुम्ही जे त्याच्याकडे मागता तो परमेश्वर तुम्हाला तुमच्या मागण्याच्या अगोदर परमेश्वर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हालेलुया. 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 किती जण या गोष्टीवर विश्वास करतात. आपण एक वचन काढूया. आपण मत्तेकृत शुभवर्तमान काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान 6 अध्याय. तुम्ही त्याच्यासारखी होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहे हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वी जाणून आहे. हालेलुया. काय सांगितलंय, सगळेजण लक्ष देऊन ऐकतील. काय सांगितलंय, तुम्ही त्याच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय. काय सांगितलंय, तुमच्या गरजा काय त्या. इथं काय सांगितलंय, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचं पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच काय. याचा अर्थ काय की परमेश्वर तुम्ही त्याच्याकडे मागण्याच्या अगोदरच तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे हा तुमचा स्वर्गीय पिता काय सांगतो. त्याला ही गोष्ट काय माहिती आहे. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर जो आहे ना त्याला माहिती आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीची काय गरज आहे. परमेश्वर कधीच काय करत नाही, सोडत नाही. परमेश्वर कधीच काय करत नाही, तो आपल्यावर सगळ्यात जास्त काय करणार आहे, प्रेम करणार आहे. त्याने फॉरोला सोडलं का, त्याने योसेफाला सोडलं का, योसेफावर तो प्रेम करत होता. कारण योसेफ त्याच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता, त्याच्यामध्ये विश्वासू होता. म्हणून योसेफाला परमेश्वराने काय केलं नाही, सोडलं नाही. एवढा मोठा मिसरचा जो फॉरो नावाचा राजा आहे त्याच्या समोर त्याला उभा केलं आणि त्याने ज्यावेळेस त्याला स्वप्न सांगितले त्या स्वप्नाचा ऍक्युरेट काय केलं तुम्हाला माहिती, त्यांनी अर्थ सांगितलं. ऍक्युरेट काय सांगितलं त्याचा. आणि तिथं पण अर्थ सांगताना सुद्धा तो तिथं त्याने तुम्हाला माहितीये कोणाला मध्ये घेतलं, तुम्हाला माहितीये की त्याने तिथं असं बोलला की आपण जर 28 वचन वाचलं तर इथं काय सांगितलंय, मी फॉरोस कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फॉरोस दर्शवले आहे बा अवघ्या मिसर देशात. म्हणजे त्याने त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी सुद्धा कोणाला मध्ये घेतलं, परमेश्वर. कोणाला मध्ये घेतलं की या स्वप्नाचा अर्थ सांगणारा कोण आहे, परमेश्वर. आणि तो ऍक्युरेट स्वप्नाचा काय सांगेल, अर्थ सांगेल. हालेलुया. आणि त्याने बरोबर त्या स्वप्नाचा काय सांगितला, अर्थ सांगितला. स्वप्न काय पडलं होतं, 2 स्वप्न होते. पहिलं स्वप्न असं होतं की ज्या काही गायी तिथं नील नदीच्या बाजूला काय करत आहे, चरत आहे. आणि चरत असताना ज्या एकदम दुबळ्या गायी, एकदम साध्या एकदम वीक गायी आहेत
त्या काय करत आहेत, चरत आहे. मागून एखाद्या मोठ्या रोड गाई आल्या आणि त्या गाईंना काय केलं, या याच्या दुबळ्या गाई आहेत यांना काय केलं, खाऊन टाकलं. हालेलुया. हे पहिलं स्वप्न पडलं. दुसरं स्वप्न असं पडलं की जे काही ताट आहेत गावाची काय आहेत, कंस आहेत. इथं काय सांगितलंय आपण जर बघितलं, दुसरं स्वप्न असं होतं की जे सॉरी आपण बघतो इथं, पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली 7 कंसे ही दुष्काळाची 7 वर्ष मी फॉरेस्ट कळवले आहे की देवाने आपण काय करणार हे फॉरेस्ट दर्शवले. एक कंसाविषयी त्याला परमेश्वरने सांगितलं होतं की जे कंस आहेत ते कंस काय होणार आहेत, खाऊन टाकणार आहेत. त्याच्याविषयी ते स्वप्न होतं. जर आपण बघितलं 2 स्वप्न पडले होते. पहिलं स्वप्न जे होतं, 7 धष्टपुष्ट व सुंदर गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या आणि त्याच्या मागून दुबळ्या अति कुरूप व रोड अशा दुसऱ्या 7 गायी निघाल्या. त्यांच्यासारख्या बेढप गायी साऱ्या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत. या दुबळ्या व कुरूप गायींनी त्या पहिल्या 7 पुष्ट गायींना खाऊन टाकले. त्यांनी त्यांना खाऊन टाकले तेव्हा त्या त्याच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना. पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो, पण मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार 7 कंसे एकाच ताटाला आली आणि त्याच्या मागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कंसे निघाली आणि त्या 7 खुरटलेल्या कंसांनी ती 7 चांगली कंसे घेऊन टाकली. मी हे ज्योतिष्यात सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता. म्हणजे 7 पहिले गायींविषयी सांगितलं आणि नंतर कशाविषयी सांगितलं, कंसाविषयी. कशाविषयी सांगितलं म्हणजे याचा अर्थ योसेफाने सांगितला की 7 वर्ष या मिसर देशामध्ये काय पडणार आहे, दुष्काळ. काय पडणार आहे. आणि या 7 वर्ष पहिले अगोदर काय पडणार आहे, एकदम चांगलं 7 वर्षामध्ये सुकाळ राहील, एकदम चांगली परिस्थिती राहील. आणि नंतर 7 वर्षानंतर काय पडणार आहे, दुष्काळ पडणार. तर या 7 वर्षामध्ये जो चांगला सुकाळाचा प्रेड राहील, त्या प्रेड मध्ये तुला एवढं अन्नधान्य साठवून ठेवायचं आहे की जेव्हा दुष्काळ पडेल ना पूर्ण जगामध्ये काय पडेल, मग तू जे अन्नधान्य साठवलंय 7 वर्ष तुला काय होईल, पुरवलं जाईल. असं परमेश्वराने त्याला काय केलं होतं, स्वप्न दर्शवलं. काय दर्शवलं त्याला, की 7 वर्ष अगोदर चांगले दिवस राहतील. त्या 7 वर्षामध्ये तुला जे सगळं अन्नधान्य काय करायचंय, साठवून ठेवायचंय. मोठमोठ्या भांडारामध्ये, मोठमोठे जे गोडाऊन असतं त्याच्यामध्ये काय करायचंय, साठवून ठेवायचंय. आणि नंतर 7 वर्षानंतर पूर्ण जगामध्ये सगळीकडे काय होईल, दुष्काळ. 7 वर्ष काय पडेल. आणि मग तू जे साठवलंय ते 7 वर्ष सगळं काय होईल, तुला अन्नधान्य खाण्यासाठी काय करेल, तुला उपयोगात येईल. हालेलुया. माझ्या या सगळ्या स्वप्नाचा अर्थ ज्या वेळेस योसेफाने सांगितला, त्यावेळेस या सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट करण्यासाठी एखादा व्यक्ती लागेल ना. म्हणून तुम्हाला माहितीये योसेफालाच फॉरोने काय केलं, तूच या स्वप्नाचा ऍक्युरेट अर्थ सांगितलाय. म्हणून या सगळ्या गोष्टींना करण्यासाठी तू माझ्या हुजुरीसाठी काय कर, नेहमी तयार आणि उभा राहा. आणि परमेश्वराने अशी त्याच्यावर कृपा केली की योसेफाला तुरुंगातून काढून काय बनवलं, फॉरो समोर पंतप्रधान. काय बनवलं, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने योसेफाचा 13 वर्षाचा जो त्यांनी एकदम स्ट्रगल मध्ये टाइम घातला, त्या सगळ्या टाइमाला परमेश्वर बघितलं आणि त्याचे रिटर्न्स म्हणून, त्याचे रिवॉर्ड्स म्हणून त्याला काय बनवलं, पंतप्रधान. काय बनवलं, हालेलुया. तुम्ही परमेश्वरामध्ये जे श्रम करत आहे ना, तुमचे श्रम कधीच परमेश्वरामध्ये काय जाणार नाही, व्यर्थ जाणार नाही. काय जाणार नाही, काय जाणार नाही. हे जे तुम्ही इथं टाइम घालवते ना, आज चर्च मध्ये येऊन संडे सर्व्हिस मध्ये वेळ घालवताय, आज संडे सुट्टे आहे, लोक एन्जॉय करत आहे, पण तुम्ही टाइम परमेश्वराच्या भवनामध्ये घालत आहे. आणि तुम्हाला वाटत आहे काय करत आहे मी, तर मी तुम्हाला सांगतो या टाइमाची परमेश्वर नोंद घेणार आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराला रिवॉर्ड द्यायचे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या त्या महान आशीर्वादांना बघणार. हालेलुया. तुम्ही आज जो टाइम त्याच्यामध्ये घालवत आहे ना, तर प्रत्येक टाइमाचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला महान आणि बेस्ट देणार. हालेलुया. म्हणून तुम्ही जगामध्ये जे श्रम करता का, या जगामध्ये श्रम करण्यापेक्षा जे तुम्ही प्रभूमध्ये श्रम करता ना, त्याचं प्रतिफळ परमेश्वर खूप महान देत असतो.
इथं सुद्धा देतो आणि तो स्वर्गात सुद्धा देतो. हालेलुया. एवढा असा महान परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही किती परेशानीमध्ये, तुम्ही किती संकटामध्ये, तुम्ही किती अडचणीमध्ये, तुम्ही किती दुःखामध्ये, तोच ऍक्च्युअल तुमचा टाइम असतो की त्या टाइमामध्ये तुम्हाला परमेश्वराला काय करायचंय, धरून राहायचं. काय करून राहायचंय, काय करायचंय. पण याच टाइमामध्ये सगळ्यात जास्त लोक गलती करता. काय गलती करता, परमेश्वराला काय करता, काय करता. बायबल जर तुम्ही उघडून बघितलं आणि वाचलं ना, एवढे टफ टाइम पिरियड परमेश्वराच्या लोकांच्या जीवनामध्ये होते. आणि जेवढं जास्त प्रेशर वाढलं, जेवढं जास्त स्ट्रगल वाढलं, तेवढं जास्त त्या लोकांनी आपली प्रेयर लाईफ वाढवली, आपली प्रार्थनेचं जीवन वाढवलं, आपलं वचन वाचण्याचं जीवन वाढवलं, परमेश्वराबरोबर संगती करण्याचं जीवन वाढवलं आणि परमेश्वराने त्यांना महानरित्या त्या टाइम पिरियड मधून बाहेर काढले. हालेलुया. हालेलुया. म्हणून जेवढं तुम्ही स्ट्रगल मध्ये जाल ना, जेवढं तुमच्या प्रेशर वाढेल ना, जेवढं जास्त तुमच्या टफ टाइम पिरियड राहील ना, जेवढं जास्त तुमची परीक्षेचे दिवस राहतील ना, त्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त तुम्ही परमेश्वराच्या जवळ. हालेलुया. हालेलुया. जेवढं जास्त परमेश्वराच्या जवळ जाल ना, जेवढं जास्त परमेश्वराला स्वीकाराल ना, जेवढं जास्त परमेश्वराकडून तुम्ही प्राप्त कराल ना, तेवढं जास्त तुम्ही अद्भुत आणि अद्भुत बक्षिसांना प्राप्त करणार आहे. परमेश्वर अद्भुत तुमच्या जीवनामध्ये त्याचे महान वरदान, दान आणि त्याच्या महान गोष्टी तुमच्या जीवनामध्ये खोलणार आहे. हालेलुया. जेवढी मोठी परीक्षा होती ना, जेवढा मोठा टाइम टफ असतो ना, तेवढं जास्त त्याला बक्षीस सुद्धा परमेश्वर खूप मोठं देत असतो. हालेलुया. 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 सोन्याला सुद्धा त्याची खरी परख जर दाखवायची ना, त्याला अग्नीच्या भट्टीमधून जावं लागतं. हालेलुया. फक्त तुम्ही सोनं जे असतं ना, त्याला निखळायचं असलं, त्याला एकदम प्युअर आहे का नाही, गोल्ड आहे का नाही, एकदम त्याला पूर्ण त्याला चकायचं असलं ना, एकदम चकाकी यायची असली ना, त्याला एकदम प्युरिटी मध्ये जायचं असलं ना, त्याला एकदम जास्त भट्टीमधून जावं लागतं. कशातून जावं लागतं त्याला. त्यावेळेस ते खरं सोनं जे आहे ना, ते पारखलं जातं. हालेलुया. 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 आणि जे सोनं खरं नसतं ना, ते पारखलं जात नाही, ते एकदम भट्टीमध्ये जातं ना, ते एकदम जळून भस्म होऊन जातं. हालेलुया. आणि सोनं आहे ना, त्याचा एक स्वभाव आहे, त्याचा एक गुणधर्म आहे. जेवढं तो सोनं जेवढं जास्त तपत्या भट्टीमध्ये जातं, तेवढं जास्त ते निखळायला लागतं. हालेलुया. 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 तुम्ही त्या सोन्यासारखे. हालेलुया. तुम्ही त्या 24 कॅरेट सारखे. जेवढं जास्त प्रेशर सैतान तुमच्यावर देईल, जेवढं जास्त परीक्षा तुमच्या व्हायला लागतील, जेवढं जास्त संकट तुमच्या जीवनावर यायला लागतील, जेवढं जास्त टफ टाइम पिरियड मध्ये तुम्ही जाल, तेवढं जास्त तुम्ही देवाला धरून देवामध्ये स्थिर राहून त्याच्यामध्ये वाढत राहणार आहे. परमेश्वर तुम्हाला त्या सोन्यासारखं उजळणार म्हणजे उजळणार आहे. हालेलुया. तुम्ही एवढे चमकणार आहेत, एवढे चमकणार आहेत, एवढे चमकणार आहेत की लोक त्या प्रकाशाला बघून त्या परमेश्वराचा गौरव करणार. हालेलुया. म्हणून तुम्ही असे चमकणारे लोक आहेत, एवढे शाईन करणारे लोक आहेत, एवढे ग्लोरियस लोक आहेत, एवढे व्हिक्टोरियस लोक आहेत, एवढे तुम्ही विजेता आहेत परमेश्वराच्या राज्याचे की देवाने तुमच्यासाठी खूप महान आणि अद्भुत गोष्टी ठेवलेल्या आहेत. फक्त एकच गोष्ट आहे, तुम्हाला त्याच्याबरोबर एकदम घट्ट रिलेशन बनवून त्याच्यामध्ये शेवटपर्यंत काय करायचंय, टिकून राहायचं. हालेलुया. हालेलुया. जेवढा टफ टाइम राहील, जेवढी परीक्षा मोठी होईल, जेवढे संकट मोठे होईल, जेवढ्या अडचणी मोठ्या येईल, जेवढे दुःख मोठे येईल, तेवढं जास्त मोठं परमेश्वराच्या राज्यामध्ये सगळ्यात मोठं काम करणार. हालेलुया. 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 परमेश्वर तुम्हाला एका मोठ्या लेवलला परमेश्वर तुम्हाला लॉन्च करणार म्हणजे करणार. हालेलुया. मोठ्या लेवलला परमेश्वर तुम्हाला उभा करणार म्हणजे करणार. जेवढे परमेश्वराचे सेवक आहेत, जेवढे परमेश्वराचे दास आहेत, जेवढा टाइम, जेवढी मोठी परीक्षा, जेवढा टफ गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या, त्यांनी त्या सगळ्या गोष्टींमध्ये परमेश्वराबरोबर फेथफुल राहिले. परमेश्वराने त्यांना खूप मोठ्या बुलाटसाठी, खूप मोठ्या कॉलिंगसाठी परमेश्वराने त्यांना काय केलेलं आहे, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पण त्याच गोष्टी करणार. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला महानरित्या लॉन्च करणार आहे. काय करणार, तुम्हाला महानरित्या लॉन्च करणार आहे. तुम्ही एवढे महानरित्या लॉन्च होणार आहे की सगळं जग बघून त्या परमेश्वराचं काय करणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, धीर धरून त्याची काय करायची, प्रतीक्षा. काय करायची, काही गडबड नाही आपल्याला लॉन्च होण्याची. परमेश्वर लॉन्च करेल ना, एवढा महानरित्या लॉन्च करेल, तुम्हाला कोणीच रोखू शकणार.
कोणीच काय करू शकणार नाही. आता जर आपण आपल्या बुद्धीने आपल्या पाण्याने लॉन्च होण्याचा प्रयत्न करू ना, मग तुम्ही थोडंसं काम कराल आणि बंद पडून जाईल तुमचं काम. काय होईल? थोडंसं काम कराल आणि तुमचं काम काय होत जाईल. पण जर तुम्ही धीर धरून परमेश्वराच्या वेळेवर लॉन्च होणार आहे ना, परमेश्वर असं लॉन्च करणार एवढं महानरित्या की सगळं जग परमेश्वराचा गौरव करणार. हे खरंच परमेश्वराचे महान दास आहे, परमेश्वराचे महान सेवक आहेत. यांच्याद्वारे खरंच परमेश्वर महान आणि अद्भुत गोष्टी करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्या दिवसाची, त्या वेळेची, त्या संधीची वाट बघत राहा आणि प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना वाढवा, तुमच्या वचनची लाईफ वाढवा, तुमच्या परमेश्वराबरोबरच्या फास्टिंगच्या लाईफ वाढवा. तुम्ही जे जे परमेश्वराबरोबर रिलेशन बिल्ड करणार आहे तेवढा जास्त टाइम परमेश्वरामध्ये वाढवा. परमेश्वर तुम्हाला महानरित्या त्याच्या कामासाठी वापरणार. हालेलुया. कारण त्याने योसेफाला सुद्धा काय केलं, विसरला नाही परमेश्वर. योसेफाला सुद्धा त्याने काय केलं, उभा केलं. काय म्हणून उभा केलं? पंतप्रधान. काय उभा केलं? ज्यावेळेस तो छोटा होता, ज्यावेळेस लहान होता, त्याच्या भावासमोर त्याने सांगितलं होतं की मी स्वप्न बघत आहे की सगळे मला काय करत आहे, नमन करत आहे. हालेलुया. त्या स्वप्नाला परमेश्वराने काय केलं, त्याच्या जीवनामध्ये, तुमच्या पण जीवनामध्ये जे परमेश्वराचे कॉलिंग आहे, तुमच्या पण जीवनामध्ये परमेश्वराच्या ज्या योजना आहेत, तुमच्या पण जीवनामध्ये परमेश्वराची जी इच्छा आहे, तो वेळ आल्यावर बरोबर पूर्ण करणार. म्हणजे तो अगोदर तुम्हालाच प्रकट करणार आहे. तो कोणाला प्रकट करणार आहे? कॉलिंग आपली काय ही परमेश्वर कोणाला प्रकट करणार आहे? हालेलुया, हालेलुया. फक्त त्याच्यामध्ये काय करत राहा, वेट करत. काय करत राहा? म्हणून काय सांगितलंय, जे परमेश्वराची धीराने वाट पाहतील ते नवीन शक्ती संपन्न करतील. कोणती शक्ती संपन्न करतील? त्या गरुडाप्रमाणे उडतील. कोणाप्रमाणे उडतील? गरुड कसं उडत असतं? एकदम उंच. त्याच्या लेवलला कोणीच उडू शकत नाही. एवढा उंच कोण उडत असतो? तुम्हाला तशा पद्धतीने लॉन्च करणार. हालेलुया. तुमच्या लेवलला कोणीच मॅच नाही करणार. एवढं महानरित्या परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे, त्या लेवल मध्ये घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रतीक्षा करणार आहे का स्वतःच आपल्या मनाने लॉन्च होणार आहे? काय करायची? काय करायची? काय करायची? वाट पाहत. काय पाहत राहायची? किती प्रेशर येऊ द्या, किती लोक नाव ठेवू द्या, किती घरातले बोलू द्या, कोणी काही म्हणू द्या, काय नुसतं उठले चालले चर्चला, काय उठले चालले चर्चला, काही काम नाही, नुसते उठले की प्रार्थना, वचन, उपवास हेच चालू आहे फक्त ना, कोणत्याच बाकीच्या गोष्टीत लक्ष नाहीये. किती काही म्हणू द्या, वेळ येईल परमेश्वर उभा करणार. ते नाव ठेवणारे, जे बोलणारे ते काय म्हणतील, आमच्यासाठी पण पास्टर प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. काय म्हणतील, पास्टर आमच्यासाठी सुद्धा काय करा, तुम्ही खूप छान प्रार्थना करा. हालेलुया. परमेश्वर हा टाइम आहे, परमेश्वर ही गोष्ट करेल. फक्त काय करा, धीराने तुम्ही जे करताय का करत राहा. एक वेळ येईल त्यास परमेश्वर तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीचं महान प्रतिफळ देईल. हालेलुया. आजपर्यंत असं कधीच नाही झालं की ज्यांनी ज्यांनी परमेश्वरासाठी श्रम केले त्याचे श्रम व्यर्थ गेले. देव असा परमेश्वर आहे. परमेश्वर असा आहे, तो माणसासारखा नाहीये की माणसं तरी जे बोलतील बदलून जातील. आपला परमेश्वर कधी न बदलणारा परमेश्वर. हालेलुया. त्याने जे अभिवचन दिलेत, त्याने ज्या गोष्टी बोलल्या तो आपल्या जीवनामध्ये पूर्ण करणार. म्हणजे अब्रामाच्या पण जीवनामध्ये त्याने केलं. अब्रामाला काय म्हणलं होता की मी तुला काय करेल, वारिस देईल, संतती देईल, तारे एवढी बहुगुणित करेल, वायू एवढी बहुगुणित करेल. आणि त्याने तसं केलं. म्हणजे हालेलुया. तुम्हाला तसं सोडणार आहे का? तर तुम्हाला तसं टाकून देणार आहे का? तो तुमच्या जीवनामध्ये करणार नाही का? तुमच्या पण जीवनामध्ये तो करणार. म्हणजे फक्त काय करत राहा, काय करत राहा आणि विश्वास करत राहा. काय करत राहा? विश्वासाला कधी डगमगायचं नाही. त्याच्यावर नेहमी काय करत राहायचा? परमेश्वर करणार. म्हणजे तुम्हाला बेबी ब्लेसिंग देणार. म्हणजे किती पण वर्ष लागू द्या, माझा विश्वास आहे त्याने मला अभिवचन दिलंय, तो करणार म्हणजे करणार. हालेलुया. ज्यांना ज्यांना बेबी ब्लेसिंग्स पाहिजे, जे म्हणताय त्याने धीराने परमेश्वरामध्ये वाट बघायची. ते एवढं महान देणार आहे, एवढं महान देणार आहे, एवढा अद्भुत देणार आहे की परमेश्वर तुमच्या
प्रत्येक गोष्टीला बघत आहे आणि देव तुम्हाला एकदम सुंदर असं बाळ देऊन परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार. हालेलुया. फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे? वेट करायचं. काय करायचं आहे? जे लोक जॉब साठी प्रार्थना करत आहे की मला जॉब मिळत नाही, परमेश्वर त्यांना सुद्धा एकदम चांगले गव्हर्नमेंट जॉब देऊन परमेश्वर त्यांना काय करणार आहे? ब्लेस करणार आहे. हालेलुया. विचार केला होता का आपल्या चर्च मधला एखादा मुलगा, एखादा तरुण दुबई सारख्या ठिकाणी जाईल कशासाठी? जॉब साठी. आपण खूप वेळेस भविष्यवाणी केल्या, प्रॉफिटिक वर्ड्स बोललो, खूप वेळेस बोललो की परमेश्वर इथल्या तरुणांना वेगवेगळ्या देशामध्ये घेऊन जाईल. कशासाठी? जॉबसाठी. परमेश्वराने ती न्यूज पण आणली आपल्या कानावर. परमेश्वर खूप लवकर या गोष्टी करणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून विश्वासू राहा, फेथफुल राहा. परमेश्वर बघतोय या उद्देशाने काम करत राहा. परमेश्वर त्याचे रिवॉर्ड देणार म्हणजे. हालेलुया. समजलं सगळ्यांना? काय पाहत राहायचे आपल्याला? काय पाहत राहायची? कारण तुमचा हा जो समय आहे ना, हा वेस्ट नाही जाणार आहे. परमेश्वर प्रत्येक एक मिनिटाचा हिशोब ठेवते. प्रत्येक एक वेळेचा परमेश्वर काय ठेवते? हिशोब ठेवते. तुम्ही एवढं लांबून येते, तुमचे ते सगळे कष्ट परमेश्वर बघत आहे. तुम्ही चालत येते, तुमचे ते कष्ट सुद्धा बघत आहे. तुम्ही टू व्हीलरवर येते, तुमचा पैसा खर्च करून तुम्ही येते, या सगळ्या गोष्टी परमेश्वर बघत आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा परमेश्वर ग्रेट रिवॉर्ड देणार म्हणजे देणार. हालेलुया. कारण आपल्याला रिवॉर्ड देणार कोण आहे? महान आणि अद्भुत परमेश्वर. हालेलुया. समजलं सगळ्यांना? या प्रेमानं आपण आपले डोळे बंद करूया, आपले हात उंच करूया, मागूया परमेश्वराकडे. जसं योसेफ त्याच्या जीवनामध्ये एकदम धीराने त्याची वाट पाहत राहिला परमेश्वराची. 13 वर्ष त्याने त्या परमेश्वराच्या त्या टफ टाइम मध्ये घालवले, पण तो परमेश्वराबद्दल विश्वासू राहिला, आशा धरून राहिला, फेथफुल राहिला. आणि परमेश्वराने त्याची आठवण केली आणि परमेश्वराने त्याला त्या तुरुंगातून बाहेर काढलं आणि परमेश्वराने त्याला फॉरो राजाच्या समोर पंतप्रधान म्हणून उभा केला. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पण महान गोष्ट मागूया त्या परमेश्वराला. हो प्रभू, आम्ही ज्या काही टफ टाइम मध्ये असो, ज्या काही समस्येमध्ये असो, ज्या काही अडचणीमध्ये असो, ज्या दुःखामध्ये असो, प्रभू तू आम्हाला बघत आहे परमेश्वरा. आणि आमचा विश्वास आहे प्रभूची ऍक्युरेट टाइमामध्ये ज्यावेळेस आमची वेळ येईल परमेश्वरा, महानरित्या आम्हाला लॉन्च करणार आहे, महानरित्या तू आम्हाला उभा करणार आहे प्रभूजी. आणि ज्यावेळेस तू आम्हाला उभा करणार आहेस प्रभूजी, कोणी आम्हाला खाली पाडू शकणार. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. आज परत एकदा तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या विश्वासामध्ये वाढ केलीस प्रभू. परत एकदा प्रभू आम्ही परीक्षेमध्ये असताना, समस्येत असताना, संकटात आणि दुःखात असताना परत एक तुझं चांगलं वचन पाठवून तू आम्हाला उत्तेजन दिलंस. ओ प्रभूजी, तू आम्हाला सांत्वन दिलंस की हो प्रभू, आम्ही तुझ्यामध्ये धीराने वाट पाहत राहू. आम्हाला सहाय्य करत आहेस प्रभू. आम्ही खरंच प्रभू, तुझे एवढं प्रेम या जगामध्ये आमच्या कोणीच करू शकत नाही. महान असं प्रेम करणार तू परमेश्वर. धन्यवाद आणि धन्यवाद. येशूच्या नावात मागतो म्हणतोय.